खातं उघडलं गेलं. अरुणचा हा पहिला चेंडू आहे. बॅटकट ओके. बॅटची एज लागून हा चेंडू मात्र आपल्याला घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला. नियमाप्रमाणे बॅटकट जर असेल आणि चेंडू घोषित क्षेत्रात गेला असेल तर मग मात्र स्ट्राईक चेंज करावी लागेल. यावेळेला स्ट्राईकला असेल वैभव, नॉन स्ट्राईकला लक्ष्मण आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एक बार आपल्याला पाहायला मिळेल मध्यम गतीचा गोलंदाज अरुण. दुसरा चेंडू यावरून प्रहार केला गेलाय. सरळ खेळलेला फटका लॉंग ऑन रिजन मध्ये वन बाउंड सीमा पार. हा असेल आजच्या दिवसातला पहिला चौकार. आणि निश्चितपणानं अटॅकिंग भूमिका स्वीकारण्याचा प्रयत्न पाचघर संघाकडनं आपल्याला पाहायला मिळेल. किनवली सारखा एक तरबेज संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध गेम प्लॅनिंग करत असताना नियोजित पद्धतीनं खेळ साकारत असताना कुठेतरी सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठ्या धावा उभारणं गरजेचं असेल पाचघर 11 संघाला जर समोरच्या किनवली संघावर दबाव टाकायचा असेल तर. या षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट शॉट मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात. या अगोदरच्या चेंडूवर एक चौकार आला. त्यानंतर कुठेतरी संयमानं खेळणं गरजेचं होतं. आपली विकेट टिकवणं महत्त्वाचं होतं. धावसंख्येला डावाला आकार देणं गरजेचं होतं ते वैभवच्या माध्यमातून. परंतु अतिघाई संकटात नेई या म्हणीला या वेळेला जागलाय तो विलास स्पोर्ट्स किनवली संघाचा विपक्ष खेळणारा पाचघर 11 संघाचा हा फलंदाज वैभव बाद होईल. कमबॅक केले, पुनरागमन झालं. या अगोदरच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठेही दबाव जाणवू दिला नाही गोलंदाज अरुण यानं आणि परिणाम स्वरूपी वैभवला जाळ्यात फसवलं. त्या जाळ्यामध्ये तो सहज अडकला आणि पहिला झटका बसला तो म्हणजेच पाचघर 11 या संघाला. आतापर्यंत या षटकातले 3 चेंडू झालेत. 5 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि एक गडी देखील बाद झालाय. वैभवच्या माघारी परतल्यानंतर आपल्याला खेळपट्टीवर अमोल येताना पाहायला मिळेल. स्ट्राईकला असेल तुर्तास लक्ष्मण, नॉन स्ट्राईकला अमोल आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा गोलंदाजीची कमान सांभाळताना दिसून येईल तो म्हणजेच गोलंदाज अरुण. संपूर्ण दिवसभरात आपण या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेणार आहोत. ज्यासाठी ओळखली जाते धर्मवीर चषकाची स्पर्धा, ती ओळख गेली 27 ते 28 वर्ष धर्मवीर चषकाच्या व्यवस्थापन समितीनं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांनी कायम राखली आणि या स्पर्धेची पावित्र्यता राखण्याचं काम सहभागी संघांनी देखील बखूबी निभावलं. या षटकातला पुढचा चेंडू यावरून लेग साईडच्या दिशेने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करील. चेंडू ट्रॅव्हल करतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, परंतु सक्सेसफुली चेस चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा अतिशय वेगवानरित्यानं या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून धावून पूर्ण होतील. या 2 धावांनी पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे. 7 धावा गडीबाद झाला. एक सुंदर गोलंदाजी आतापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज अरुणच्या माध्यमातून झालेली आहे. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेस बॅटनं खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडू हवेत. ही होईल चुके. या मॅचवर पकड मजबूत करण्याची उपलब्ध होती नामी संधी, पण त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. त्या संधीचा कोणताही फायदा उठवता आला नाहीये. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला यावेळेला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक बाळाच्या माध्यमातून. या प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्ही जर या स्तरावर करत असाल तर मग मात्र तुमचा संघ संघर्षाचा प्रतिकार करत असताना सातत्यानं अयशस्वी होताना दिसून येईल. तुर्तास तरी एक धाव मिळाली. या पहिल्या षटकातला हा असेल शेवटचा चेंडू. जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. पुन्हा एक बार चेंडू हवेत. यावेळेला कोणतीही चुकी होणार नाही आणि दुसरा झटका बसेल तो मात्र पाचघर 11 संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 2 बाद आणि 8 धावा. कुठेतरी पाचघर 11 संघाच्या फलंदाजांना विचार करणं गरजेचं होतं, कारण की वैभवच्या बॅटमधून एक चौकार आला. त्याच्या पुढच्या चेंडूवर वैभव पुन्हा मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये दुसऱ्याच चेंडूवर अगदी त्याच्या पुढच्याच चेंडूवर बाद होताना आपल्याला दिसून आला. पहिल्या षटकामध्ये जी वैभवनं चुकी केली होती त्याच चुकीची पुनरावृत्ती आपल्याला अमोलकडनं देखील पाहायला मिळाली. कुठेतरी संयम राखणं महत्त्वाचं आहे. आपल्या संघासाठी आपली विकेट किती महत्त्वाची आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये तुम्ही जर सलामीलाच विकेट गमवत असाल तर मग मात्र तुमच्या संघाला
धर्मवीर चषक 2022च्या या क्रिकेटच्या महाथरारामध्ये आज आपल्याला समालोचन कक्षामधील द व्हॉइस ऑफ भिवंडी व्हॉइस ऑफ कल्याण या टेनिस क्रिकेट समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय भागेशजी म्हात्रे सर यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं शहापूरकरांच्या वतीनं आणि धर्मवीर चषकाच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी शब्दसुमदानी सहर्ष स्वागत करतो. या षटकातला पुढचा चेंडू एक लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. यावेळेला समालोचन कक्षाला सलामी देणारा हा असेल घणाघाती प्रहार. चेंडू निघून गेलाय सीमा पार. धाबाबळीतील 6 कारण हा आलाय षटकार. या 6 धावांनी पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 14 धावा आणि जगदीशच्या बॅटमधनं हा प्रहार आपल्याला पाहायला मिळेल. मित्र म्हणत होतो की पहिल्या मर्यादित क्षेत्ररक्षकांचं जे षटक होतं ज्याला आपण स्लॉग ओव्हर असं म्हणतो त्या षटकामध्ये जी घाई झाली पाचघर 11 संघाच्या सलामीवीरांकडून त्यावर कुठेतरी रोख लावावी लागेल. संयमता आणि आक्रमकता या दोन्ही प्रकारच्या मिश्रणाला आपल्या खेळीमध्ये सत्यात अवतरावं लागेल. ते मात्र पाचघर 11 संघाला जर समोरच्या विलास स्पोर्ट्स किनवली संघाला तुम्हाला दबावाखाली ठेवायचा असेल. या षटकातला पुढचा चेंडू लो फुल टॉस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड झालाय. तुर्तास एका धाबेपासून मात्र रोखू शकणार नाही विलास स्पोर्ट्स किनवली संघ समोरच्या पाचघर 11 संघाच्या या फलंदाजांना. या एका धाबेनं पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती म्हणजेच 15 धावा. 2 गडी बाद झालेत परंतु धावांचा ओघ आणि धावांचा वेग यावर मात्र कमालीचं नियंत्रण पाहायला मिळतोय पाचघर 11 संघाचं. सध्या तुर्तास आपल्याला ही पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे कारण अगदी सुरुवातीच्या षटकामध्ये आपण जे 2 गडी गमावलेत त्याची उणीव तुम्हाला भरून काढावी लागेल. या षटकाचा पुढचा चेंडू सुंदर फटका. क्रिकेटचा क्लास दाखवला गेला. मिसअंडरस्टँडिंग नॉन स्ट्रायकर एंडला कॉल घेणं गरजेचं होतं. या प्रकारच्या विकेटचं पतन जर तुमच्याकडून होत राहील तर मग मात्र समोरच्या संघावर जे तुम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहात जो प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहात त्या प्रेशरमधनं रिलीज होण्यासाठी तुम्ही स्वतःहून त्यांना संधी उपलब्ध करून देत आहात. तुर्तास तरी दुर्दैवानं हा 3रा गडी बाद होईल पाचघर 11 या संघाचा. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये आक्रमकरित्या गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं विलास स्पोर्ट्स किनवली या संघाकडनं त्याचप्रमाणे या दुसऱ्या षटकामध्ये त्या आक्रमणावर प्रतिआक्रमण करण्याची जबाबदारी फलंदाज जगदीशनं स्वीकारली होती आणि पहिल्या चेंडूवर गोलंदाज मंगेश याचा मात्र खरपूस समाचार घेतला. त्यानंतर पुनरागमन केलं आणि पुनरागमन केल्यानंतर एक सुंदर बोल त्यावर एक गडी देखील बाद झाला धावबादच्या स्वरूपात. या षटकाचा पुढचा चेंडू स्ट्राईकला आहे बॅट्समन जगदीश. यावेळेला वारंवार प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे परंतु जोपर्यंत गोलंदाजाच्या प्रयोगशीलतेला क्षेत्ररक्षकांचं साथ लाभणार नाही तोपर्यंत निश्चित पद्धतीनं एक जे मनोधैर्य वाढायला हवं जो एक आत्मविश्वास उंचवायला हवा तो आत्मविश्वास सातत्यानं आपल्याला कमी होताना पाहायला मिळेल. तुर्तास तरी असेल एक सिंगल ही असेल एक धाव आणि एका धावेनं पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती मात्र 16 धावा. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला जर तुम्हाला अंडर प्रेशर खेळवायचं असेल तर एक गोष्ट त्यांना एकेका धावेसाठी तुम्हाला मात्र संघर्ष करावा लागणार आहे भाग पाडावं लागणार आहे. यावेळेला एक अप्रतिम फटका लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक करेल चेंडूचा पाठलाग परंतु चेंडू काही मैदानात थांबणार नाही. या मिळतील 4 धावा आणि या 4 धावांनी पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. 2020 2/0 20 धावा. मी मगापासून म्हणतो की जर तुम्हाला टार्गेट सेट करण्यासाठी तुम्ही समोरच्या संघाला पहिल्यांदा इन्व्हाइट केलं आमंत्रित केलंय आणि त्यांना दबावाखाली तुम्हाला जर खेळवायचं असेल तर त्यांना एकेका धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडणं हे मात्र तुमचं पहिल्यांदा आद्य कर्तव्य असणं गरजेचं आहे. यावेळेला विकेटचं पतन होत आहे परंतु त्या पडणाऱ्या विकेटचं जाणाऱ्या विकेटचं कोणत्याही प्रकारचं दडपण आमच्यावर नाही आहे हे मनसोक्त होणाऱ्या फटकेबाजीतून प्रदर्शित करतोय तो म्हणजेच पाचघर 11 संघाचे फलंदाज. यावेळेला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता शपलहून खेळला गेले तर मात्र बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळणार नाही. पंच हेमंत तावडे यावेळेला लेगबाईटचा इशारा देतील आणि लेगबाईटच्या स्वरूपात ही एक धाव पाचघर 11 संघाच्या धाव खात्यामध्ये ऍड होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 3 बाद आणि 21 धावा. 121 21 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अरुण यानं परंतु त्यानंतर कर्णधारानं अगदी विश्वासानं हा चेंडू मंगेशच्या हाती सोपवला आणि त्यानंतर मंगेशच्या गोलंदाजीचा समाचार घेतला गेला. पहिल्या चेंडूवर एक खणखणीत प्रहार करत षटकार वसूल झाला आणि या षटकामध्ये तब्बल 13 धावांची लूट केली ती मात्र पाचघर 11 संघानं.
10.50च्या सरासरीनं या दोन्ही षटकांमध्ये 21 धावा धावफलकावर लगावल्यात पाचघर 11 संघाच्या फलंदाजांनी. 3 गडी जरी बाद झाले असले अजूनही 3 षटकांचा खेळ या सामन्यातला बाकी आहे. या 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा उभा कराव्या लागतील पाचघर 11 संघाला जर सेकंड इनिंगमध्ये आपला गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल. सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस आपण उभं केलेलं जे टार्गेट असेल ते डिफेंड करण्यासाठी गोलंदाजांकडे जो एक निश्चित कॉन्फिडन्स असावा लागतो तो जर तुम्हाला घेऊन सेकंड इनिंगला स्टार्ट करायची असेल तर पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला समोरच्या संघावर वर्चस्व गाजवणं हे मात्र अनिवार्य असेल. यापुढील होणारा सामना पार्थ स्पोर्ट्स सापगाव आणि एनव्ही स्पोर्ट्स आडगाव दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की पहिल्या इनिंगच्या शेवटी म्हणजे पहिला डाव ज्यावेळी संपेल त्यावेळेस मात्र आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पार्थ स्पोर्ट्स सापगाव आणि त्याचबरोबर एनव्ही स्पोर्ट्स आडगाव संघ. त्यानंतर होणारा सामना नामदेव 11 धसई विपक्ष साडगाव संघ. आलेल्या प्रत्येक संघाने आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर होणारा सामना तिरंगा पिंपळपाडा विपक्ष रिद्धी चिरपोली आणि एक बिग फाईट पाहायला मिळेल आजच्या दिवशी ती म्हणजेच पप्पू 11 धसई विपक्ष कल्पेश जाधव यांची भातसईची टीम. या षटकातला पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. मनोज पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा लाजवाब सुरुवात. पहिल्याच चेंडूवर फलंदाजाला मात्र आपल्या गोलंदाजीतल्या कसबाचं कौशल्याचं गदी सामर्थ्यानिशी प्रदर्शन केलं. बॅटकट यावेळेला डिक्लेअरच्या रूपानं ही एक धाव स्ट्राईक चेंज होईल आणि एका धावेनं पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाईल ती मात्र 22 धावा. स्ट्राईकला असेल बॅट्समन जगदीश सांबरे. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा ब्लॉक होल बॉलिंग केली जाते. खोलवर टप्प्याचा चेंडू जेणेकरून बॅट्समनला आपल्या भेदक माऱ्यासमोर कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर निर्माण न करता आलं पाहिजे. यावेळेला या प्लॅनिंगनं हा गोलंदाज पहिल्या 2 चेंडूंवर आपली गोलंदाजी प्रदर्शित करतोय. 2 चेंडू 2 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती मात्र 23 धावा. या प्रकारची गोलंदाजी जर सातत्यानं राहिली हे जर प्रदर्शन कायम राहिलं तर निश्चितपणाने जो एक दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक थर्ड यॉर्क बॉल. वॉट बॉलिंग, वॉट अ लवली स्पेल. पहिल्या 3ही चेंडूवर फलंदाजांना चकित केलं जातोय. बॅटकट चेंडू निघून गेलाय. घोषित क्षेत्रात एका धावेसाठी स्ट्राईक चेंज होईल आणि एका धावेनं पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 24 धावा. पहिल्या 3 चेंडूवर हेमंत यावेळेला दाखवतोय की या संघातल्या कर्णधाराचा माझ्यावर का विश्वास आहे आणि ज्याप्रमाणे पहिल्या 2 षटकांमध्ये 10च्या पुढची सरासरी समोरच्या संघानं राखली आहे ती रोखण्याचं फलंदाजांना जेरबंद करण्याचं काम माझ्याकडे का सोपवलं. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस बॉल त्याला विरकावून दिलं लॉंगॉनच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि अवघ्या एका धावेवर मात्र मानावं लागेल समाधान. या एका धावेनं पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती मात्र 25 धावा. पहिल्या 4 चेंडूंचा या षटकातला जर विचार केला तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण इथून खऱ्या अर्थानं स्टार्ट घेणं गरजेचं होतं. सुरुवात चांगली झाली होती. 3 गड्यांचं जरी पतन झालं असेल 3 गडी जरी बाद झाले असतील तरी धावांचा ओघ कमालीचा पाहायला मिळतोय पाचघर 11 संघाचा. परंतु त्या सगळ्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरलंय ते गोलंदाज मनोज यानं. यावेळेला खराब चेंडू पाहायला मिळेल. पहिल्या 4 चेंडूला यशावर मोहर उमटवण्याची संधी असताना मात्र खराब लाईन वाईट +1 अशा मिळतील या एकूण 2 धावा आणि या 2 धावांनी पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 27-27 2 7 27 धावा. ज्यावेळेस तुम्ही प्रेशर समोरच्या संघावर क्रिएट करता दबाव निर्माण करता आणि त्यानंतर अशा प्रकारची सुमार गोलंदाजी जर झाली तर दबावाखाली असलेल्या संघाला रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही स्वतःहून चान्स देतायत स्वतःहून संधी देतायत. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला मात्र चेंडूनं यष्टीचं घेतलंय चुंबन. फलंदाज होईल त्रिफळा चित बसेल हा 4था झटका पाचघर 11 संघाला. दाखवून दिलं या अगोदरचा चेंडू खराब असेल पण कमबॅक करण्याचं माझं सामर्थ्य मी वेळोवेळी टेनिस क्रिकेट विश्वाला दाखवून दिलंय आणि त्याचंच उत्तर दिलं. मगासपासून सुरुवातीच्या चेंडूंवर मनोजला खेळताना कुठेतरी बॅट अँड बॉलचा एक वेगळा संघर्ष पाहायला मिळत होता. फलंदाजांना चाचपडताना आपण वारंवार बघत होतो आणि त्याच टप्प्यावर त्याच गवसलेल्या सुरावर मात्र कायम ठेवलं गेलं आणि 4था झटका बसला तो पाचघर 11 संघाला. या षटकातले 5 चेंडू आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. अजूनही शेवटचा चेंडू येणं बाकी आणि या 5 चेंडूंमध्ये
मनोजनं धावा खर्च केल्यात, त्या मात्र 6 धावा आणि 1 गडी बाद करण्यात देखील यश आलाय. सुरुवातीच्या 2 षटकांपेक्षा एक चांगला स्पेल पाहायला मिळतो, एक चांगलं षटक पाहायला मिळतंय आणि ज्याप्रमाणे वाढणाऱ्या धावसंख्येच्या सरासरीला कुठेतरी बंदिस्त करण्याचं रोखण्याचं काम अगदी बखुबी निभावताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोलंदाज मनोज. या क्रमांक 3च्या षटकातला हा असेल शेवटचा चेंडू. या वेळेला पुन्हा खराब लाईन. पंच निलेश महाजन दंडित करतील, वाईटचा इशारा येईल आणि एका धावेनं पाचघर 11 संघाच्या धावा खात्यामध्ये 1 धाव जोडली जाईल. एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 228. 2 8 28 धावा. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, यश संपादित करायचं असेल तर संघर्षाचा प्रतिकार हे एकच सूत्र तुम्हाला उराशी बाळगून समोरच्या संघावर अगदी रणनीतीशी चाल चालावी लागते. शेवटचा चेंडू लाजवाब बॉल, बॅट्समनला फॉलो केला गेला. कोलवर टप्प्याचा चेंडू, पायचीची अपील आणि पंच निलेश महाजन यांचं बोटाकाशात. 5वा झटका पाचघर 11 या संघाला. लाजवाब बॉलिंग. षटक क्रमांक 3 पूर्ण होईल आणि या 3ऱ्या षटकामध्ये अक्षरशः पाचघर 11 संघाचं कंबरड मोडण्याचं काम गोलंदाज मनोजच्या माध्यमातून पूर्ण झालंय. कारण 3 गडी बाद झाले होते तरी देखील धावांच्या वाढत्या सरासरीवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण मिळवण्यामध्ये विलास स्पोर्ट्स किनवली संघाचे गोलंदाज आपल्याला अपयशी ठरताना वारंवार दिसून येत होते. असं असताना 3रं षटक महत्त्वाचं होतं ते म्हणजे विलास स्पोर्ट्स किनवली संघासाठी. कारण या षटकामध्ये जी कमाल जो गोलंदाज करून दाखवणार होता आणि जिथून जो आत्मविश्वास वाढणार होता तो वाढलेला आत्मविश्वास नव्यानं बॉलिंग मार्कवर सज्ज होणाऱ्या गोलंदाजाच्या मनामध्ये एक वेगळं चैतन्य भरणारा होता आणि तो आत्मविश्वास परत मिळवून देण्याचं काम अतिशय सुंदररित्या चोखरित्या बजावलंय ते मात्र गोलंदाज मनोज यानं. बॉलिंग मार्कवर गोलंदाज कल्पेश. षटक क्रमांक 4 चेंडू क्रमांक 1. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात अगदी सुरक्षित. निर्धाव चेंडूने ही सुरुवात झाली आहे. मी मगाशीच म्हटलं की जो तुम्ही गमावलेला आत्मविश्वास परत एकदा कमावला ना, एकदा मुसंडी मारली की मग मात्र तुम्ही समोरच्यावर स्वार होऊन बलाढ्य प्रतिस्पर्धेला देखील नमवू शकता. हे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, फक्त ते वेळीच हेरणं गरजेचं आहे. या षटकातला 2रा चेंडू. या वेळेला प्रहार तर केलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये, चेंडू हवेत आहे. ही चूक. 2रा झेल या डावातला सुटलाय. खराब आणि सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. झेलही सुटलाय, गडी बाद होण्यापासूनही वाचलाय आणि चेंडू सीमा पल्ल्याड हे गेलाय. हा असेल चौकार आणि या 4 धावांनी पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 32 धावा. आणि कुठेतरी मनोजनं जी मेहनत केली होती त्या मेहनतीवर पाणी मात्र क्षेत्ररक्षकाकडनं फिरताना पाहायला मिळेल. म्हणून म्हणतात की गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचं पाठबळ मिळणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं भागेश सर. कारण की जोपर्यंत क्षेत्ररक्षकाकडनं साथ मिळणार नाही तोपर्यंत गोलंदाज आपल्या व्हेरिएशन्सला मात्र इथे अवतरणार नाही. यावेळेला ट्रॅकर बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक सेकंड 4. हा असेल सलग 2रा चौकार आणि आता मात्र थांबण्याचं नाव घेणार नाहीयेत. तुम्ही ज्या फलंदाजाला जीवदान दिलाय त्याच्याकडे क्षमता आहे या मॅच मध्ये गेम चेंजरची भूमिका निभवायची आणि जेल सोडून तुम्ही किती मोठी चूक केली आहे त्या चुकीचा परिणाम अगदी त्याच्या पुढच्या चेंडूवर एका सणसणीत चौकाराच्या माध्यमातून त्यानं परिपक्वरित्या आपल्या समोर प्रकट केलाय. संघाची धावसंख्या 36. 36 धावा. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. 3 in a row. बॅक टू बॅक 3-4. सलग 3रा चौकार. जेल सोडली आहे ती चूक झाली आहे का, पण चूक ज्यावेळेस पश्चातापामध्ये रूपांतरित होते तेव्हा ती चूक राहत नाही तर तो मात्र गुन्हा ठरतो आणि या गुन्ह्याची सजा शिक्षा मात्र दिली जाते फलंदाज जगदीश सांबरे याच्या माध्यमातून. जगदीश रसाळ याच्या माध्यमातून. खराब लाईन. कुठेतरी प्रेशर पाहायला मिळतो, दबाव पाहायला मिळतो. वाईट +1 अशा मिळतील एकूण 2 धावा. आणि मगापासून जी या षटकाची आपण विश्लेषण करत होतो की पहिल्या चेंडूवर निर्धाव स्वरूपात या षटकाची सुरुवात झाली होती. त्यानंतर एक चौकार आला, नंतर कॅचची संधी निर्माण झाली, ती जेलची संधी निर्माण झाली, ती मात्र तुम्ही गमावलेत. आणि त्यानंतर जगदीश सांबरे नावाचं वादळ यावेळेला मैदानात थैमान घालताना आपल्याला दिसून येत आहे. या षटकातला पुढचा चेंडू हा ट्रॅकर बॉल करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. कमबॅक केलंय.
या खेळपट्टीला देखील विशेष आपण बघत असतो की गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू देखील अनएक्सेप्टेड बाउन्स या खेळपट्टीनं दिला आणि त्याचबरोबर चेंडू खाली देखील राहताना आपण बघत असतो. त्यामुळे तुमचा चेंडूवरची जी नजर आहे ती मात्र तीक्ष्ण असणं यावेळेला अत्यंत गरजेचं. ज्यावेळेस तुम्ही या खाडे विद्यालयाच्या या खेळपट्टीवर खेळत असता ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू ला जवाब सांगता या षटकाची 3 चौकार जरी या षटकामध्ये निर्माण झाले असतील तरी जगदीश सांभरेला बाद करण्याची एक संधी देखील उपलब्ध करून दिली होती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 41 4वर 41 धावा 10.25च्या सरासरीनं आतापर्यंत या धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात, आपल्या खात्यामध्ये जोडल्यात. त्या मात्र पाचघर 11 या संघानं 5 गडी गमावलेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावसंख्येपर्यंत मजल मारण्यामध्ये यश आलंय. परंतु कोशिश में कशिश है आणि प्रयत्नांती परमेश्वर आपण ज्या वेळेला म्हणत असतो त्यावेळेस ते प्रयत्न करणं गरजेचं असतात. कारण म्हणतात ना, जीवनात फक्त नुसत्या संघर्ष शब्दाला महत्त्व नाही, तर जीवनामध्ये संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. संघर्ष करावा लागेल. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू प्रहार केला गेलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल ते मात्र पाचघर 11 या संघाला. गोलंदाज मनोज ज्याच्या माध्यमातून एक सुरेख षटक आपण पाहिलं होतं. फलंदाजांना जेरबंद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला होता आणि या शेवटच्या अत्यंत महत्त्वाच्या षटकामध्ये, कारण या षटकामध्ये टार्गेट सेट होतं, या षटकामध्ये आपल्याला निश्चित होतं की किती धावा चेस करायच्या आहेत. त्यामुळे या शेवटच्या 6 चेंडूवर जास्तीत जास्त धावा उभ्या करणं या पहिल्या फलंदाजी करणाऱ्या संघाची खऱ्या अर्थानं प्राधान्यता असायला हवी. आणि मनोजच्या माध्यमातून वारंवार एका चांगल्या चेंडूनंतर आपण खराब प्रदर्शन बघत असतो आणि जे पहिल्या षटकामध्ये देखील त्याच्या स्पेलच्या आपण पाहिलं त्यावेळेस देखील 2 फुलटॉस बॉल आले होते, पण सुदैवानं ती लाईन खराब होती आणि ते वाईड आले. त्यावर कोणत्या प्रकारचं मोठं आक्रमण झालं नाही. यावेळेला 1 धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या 44 धावा. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं खेळलेला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाकडनं होईल, चुकी चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 46 4वर 6 46 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज मनोजच्या माध्यमातून. या शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांना जर तुम्ही जेरबंद केलात, एक वेगळा आत्मविश्वास निर्माण केलात, तर सेकंड इनिंगमध्ये चेस करताना त्या आत्मविश्वासाचा फायदा आपल्या संघाला होईल. लाजवाब बॉल, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे आणि कनेक्ट करण्यामध्ये असफल ठरतोय फलंदाज. हा निर्धाव चेंडू असेल. या महत्त्वपूर्ण षटकामध्ये तुमच्याकडनं जे जे डॉट बॉल खेळले जातील, जे जे निर्धाव चेंडू खेळले जातील ते मात्र तुमच्या संघाला दबावात टाकण्यासाठी पुरेसे असतील. त्यामुळे सध्या तरी धावफलक हलता ठेवणं, मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करत असताना चेंडू डॉट कसा जाणार नाही या प्लॅनिंगनं तुम्हाला आक्रमण करावं लागेल, हल्ला चढवावा लागेल. या षटकातला पुढचा चेंडू बॅट अँड बॉल, संघर्ष चालू आहे, परंतु त्या संघर्षामध्ये बॉलचा आपल्याला विजय होताना पाहायला मिळतोय. गच्चाळ क्षेत्ररक्षण, सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण, फायदा झालाय, गडी बाद झालाय, पण जिथे एकच धाव असती तिथं मात्र 2 धावा मिळाल्या असत्या. 2 धावा प्राप्त झाल्यात त्या मात्र पाचघर 11 या संघाला. या 2 धावांनी पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 48 4वर 8 48 धावा. आणि अजूनही या डावातला शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहे. नेहमी म्हणत असतो की 5 षटकांचा ज्यावेळेस फॉर्मॅटचा आपण विचार करतो त्यावेळेस एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की 10च्या पुढची सरासरी राखणं अत्यंत गरजेचं आहे. कारण 10ची सरासरी माफक मानली जाते, धावा डिफरंट होतात, परंतु त्यासाठी एक वेगळा कडवा संघर्ष करावा लागतो. परंतु तुम्ही 10च्या पुढची सरासरी समोरच्या संघासाठी टार्गेटमध्ये दिलेत तर मग मात्र एक निश्चितपणे सायकोलॉजिकल प्रेशर क्रिएट होईल. यावेळेला यष्टनचा वेध घेतलाय, दांडी गुल झाली आहे आणि हा 7वा झटका बसेल डावाच्या अंती, तो म्हणजेच पाचघर 11 या संघाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पाचघर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 48 धावा आणि 30 चेंडूमध्ये विलास स्पोर्ट्स किनमली या संघासाठी आव्हान उभं केलं गेलंय ते 49 धावांचं. 30 चेंडू आणि 49 धावा. कागदावर ही धावसंख्या माफक वाटत असते, परंतु मैदानाच्या आत तिचा पाठलाग करताना त्यामध्ये एक वेगळी रंगतदारता, वेगळी रोमहर्षकता आपण अनुभवत असतो. यापुढचा होणारा सामना पार्थ स्पोर्ट्स साबगाव विपक्ष एनव्ही स्पोर्ट्स आटगाव.
दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. पार्थ स्पोर्ट्स साबगाव विपक्ष एनव्ही स्पोर्ट्स आडगाव, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. आणि खऱ्या अर्थानं जर पहिल्या डावाचं आपण विश्लेषण केलं तर पाचघर संघाचा जगदीश सांबरे यानं खऱ्या अर्थानं आपल्या संघाच्या डावाला आकार दिला. 12 चेंडूमध्ये 22 धावांची आक्रमक खेळी साकारली गेली. संघाच्या धावसंख्येला उभारी देण्याचं काम फलंदाज जगदीश सांबरेच्या माध्यमातून झालं. 30 चेंडू आणि 49 धावांचं हे असणार आहे आव्हान. या आव्हान मैदानाच्या आत परतवताना कोणत्या रोमांचक घटनांचे आपण साक्षीदार होणार आहोत. हा सामना नेमका प्रेक्षकांच्या शिगेला उत्कंठेच्या कोणत्या परिणामावर कोणत्या परिमाणावर विराजमान करेल हे बघणं ठरणार आहे रंजक. याचा आखोदेखा हाल याची देही याची डोळा तर आपण अनुभवणार आहोतच, परंतु या सगळ्या गोष्टींचं वर्णन महाराष्ट्राच्या एका अमोघ वाणीतून आपण श्रवणीय सुखाद्वारे त्याचं श्रवण करणार आहोत. मी कॉमेंट्री बॉक्समध्ये मराठी समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव ज्यांच्या वाणीमधून टेनिस क्रिकेट विश्व खऱ्या अर्थानं मॅचची रंगतदार अवस्था श्रवण करत असतो, त्याचा लुप्त आनंद उठवत असतो आणि मनसोक्तरित्या क्रिकेटच्या पर्वणीला आनंदमयरित्या स्वीकारत असतो, असं एक मोठं नाव सन्माननीय भाग्यजी म्हात्रे सर यांना विनंती करतो की आपण माईकचा ताबा घ्यावा. थँक्यू अमरजी राऊत सर. फुलांची सुरुवात कलीपासून होते, प्रेमाची सुरुवात फुलापासून होते, आयुष्याची सुरुवात आपल्या माणसांपासून होते आणि आमच्या कामाची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनेने होते. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लालम मुरुणम विनायकमहम चिंतामणी स्थेवरम लेन्यांद्रो गिरिजात्मजम सुवरदम विघ्नेश्वर मोजरे ग्रामरांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम. 33 कोटी देवाचा अधिपती बुद्धीचे दैवत गंधराळा वंदन करतो. तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व शिवपुत्र संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा आणि मराठी माणसाचे मानबिंदू स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांच्या मूर्तीचं त्रिवार अभिवादन आणि सर्व खेळाडूंना सर्वप्रथम गुड मॉर्निंग शिव सकाळ आणि आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आयोजकांचं तसेच आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं मी भागेश मात्र मॅमफॉर्म कल्याण तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय. शहापूर नगरीतल्या सर्व खेळाडूंना वाटेल गर्व तसेच हे या धर्मवीर चषकाचं पर्व आणि या पर्वामध्ये नक्कीच आलेल्या सर्व खेळाडूंचं मनापासून हार्दिक स्वागत. विलाट स्पोर्ट्स किन्नवली वर्सेस पाचघर 11 अशी मॅच नक्कीच तुम्ही पाहता. प्रथम बॅटिंग गेली 49 टार्गेट 9.80चा नक्कीच रिकॉर्ड रन रेट तुम्हाला रिकॉर्ड ठेवायचा आहे. त्या अनुषंगाने आघाडी जोरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पिंट्या आणि त्यांच्यासोबत राहुल ही आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झाला आहे. तर पार्थ स्पोर्ट्स साबगाव वर्सेस एनव्ही स्पोर्ट्स आडगाव दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला नक्कीच आम्ही इन्व्हाइट करतो की टॉस करण्यासाठी तुम्हाला वेळ न दवडता लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. बॉलर त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडचा वापरला जातो आहे. लक्ष्मण पहिलाच बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल लेग स्टंपवरती होता, परंतु पहा ऑन साईडला बॅकर स्क्वेअर लेगला फिल्डिंग थोडीशी खराब झाली. स्क्वेअर लेगला नक्कीच हा बॉल अखेरकार अडवला गेला आणि 49 धावसंख्येचं टार्गेट आणि पहिली धावसंख्या ऑन द मार्क या ठिकाणी होत असताना त्या ठिकाणी विलाट स्पोर्ट्स किन्नवली आपल्याला पाहायला मिळते. चांगली रंगलेली मॅच, कारण या सामन्याचा जर आपण विचार केला गेला तर 5 षटकामध्ये बनवलं गेलं 48-49 लक्ष होतं. ते 49 टार्गेट ना त्यांना कंप्लीट करायचं 9.80चा रिकॉर्ड रन रेट रिकॉर्ड ठेवत असताना पहिल्याच बॉलवरती आली सिंगल हरकत नाही आहे, कारण शुभस्स शीघ्रम. जर तुमची सुरुवात चांगली असली ना तर तुमच्या कोणत्याही कार्यक्रमाची शेवट ही गोड सहजरित्या होऊ शकते. तशाच प्रकारे सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, ज्या ठिकाणी गोलंदाज आहेत लक्ष्मण होता तर लक्ष्मण राऊंड द विकेट. यावेळेला लोवर फोल्टचा अटेम्प्ट केला, बॅकलिपला खाली घेतल्यानंतर ऑन साईडला खुळे क्षेत्र 38 सर्कलचं मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक त्यावेळेला फायदा उचलत असताना आणि बॉल सरळ स्क्वेअर लेग सीमारेषे पार. हा पहिला 4. पहिला 4 आहे, कारण बॅकलिपला थोडंसं खाली घेतलं, बॅकफुटला गेले, स्वतःसाठी जागा बनवली आणि माहिती आहे त्या ठिकाणी की 9.80चा रिकॉर्ड रन रेट मेंटेन ठेवायचा, म्हणजे प्रति षटकामागे 9पेक्षा जास्त धावसंख्या आपल्याला बनवायला हव्यात.
थांबून खेळण्याचा प्रयत्न, कट केला, स्क्वेअर कट, अगदी सुईमधनं धागा व्हावा तशाच प्रकारे गॅप शोधली गेली आणि बॉल पाहता पाहता बॅकवर्ड पॉईंटवरून चेंडू सीमारेषे पार लागोपाठचा हा दुसरा चौकार. तर शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला नक्की दखल घ्यायची. पार स्पोर्ट्स सापगाव आणि एन व्ही स्पोर्ट्स आटगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला नक्कीच शेवटचा ऑफिशियल कॉल. लवकर सामना संपवण्याच्या अनुषंगाने नक्कीच ही बॅटिंग चालू आहे. पिंट्या त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 2 चौकार ठोकतोय. पुन्हा एकदा थांबून केल्यात, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा चुकी, पुन्हा एकदा चुकी. एकाच चुकीने ना खूप विध्वंसक खेळ करण्यासाठी भाग पाडू शकतो त्या ठिकाणी गोलंदाज फलंदाज आला. कारण बॉल पहा, बॉलची लेंथ पहा, बॉलची पिचिंग पहा, पिचिंग अगदी ओळखली जाते. आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खऱ्या अर्थाने ना डिक्लेरेशन झोन आहे. स्क्वेअर लेगमधून नक्कीच 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले, जे पिंट्याच्या बॅटमधून 3 चौकार आले. त्या 3 चौकाराने अगदी धावसंख्येला आलेख मिळाला गेला आणि धावसंख्या आता 13 या आकड्यावरती तब्बल पहिल्या षटकामध्ये पोहोचले गेले, जिथे 4 चेंडू समाप्त झालेत. उचलायचा प्रयत्न पडल्यानंतर काहीसा बाउन्स रायझिंग अँड सरप्रायझिंग झाला. कारण ज्या ठिकाणी लक्ष्मण आहे त्यालाही माहिती आहे पहिल्या षटकामध्ये 13 धावसंख्या 4 चेंडू खेळत असताना आलेले गेलेले आहेत. एका चेंडू डॉट, एका चेंडू अजून एक सिंगल आली तर या षटकामध्ये कमबॅक होऊ शकतो. कमबॅक होईल कदाचित. पहिल्या षटकामध्ये ज्या जास्त धावसंख्या आल्यात ना त्या धावसंख्या रोखायला कोणाला लागतील तर दुसऱ्या तिसऱ्या षटकाच्या गोलंदाजाला. शेवटचा बॉल थांबून केल्याचा प्रयत्न उचलला गेलाय. सरळ बॉल लॉंगॉनला पाहायला मिळेल. अगदी बॅटच्या रिदममध्ये सिक्सर बॉल थांबणार नाही आणि बॉल पाहता पाहता सीमारेषे पार पंचांचा इशारा की इट इज अ कडक. खऱ्या अर्थाने फटक्यामध्ये एलिव्हेशन होतं, ताकद होती आणि कॉन्फिडंटली खऱ्या अर्थाने ना फलंदाज पिंट्या त्या ठिकाणी कॉन्फिडंटली उभे होते. फटका ज्या वेळेला खेळला गेला, बॅटच्या रिदनमध्ये आला त्यावेळेला बॅटमध्ये ना एक स्वीट साऊंड होतं की टक. आणि त्यावेळेला ना पिंट्याला कॉन्फिडंट होतं की 1 सेंटीमीटर ते हलले गेले नाही, कारण बॉल त्यांनी आपल्या डोळ्यासमोरून लॉंग ऑन भेदत असताना हा षटकार पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये ना खूप चांगल्या प्रकारे धावसंख्या बनवल्या गेल्यात. धावसंख्या किती बनल्या गेल्यात तर 19. म्हणजेच 2 षटकामध्ये जो रिकॉर्ड रन रेट त्यांना 18चा ठेवायचा होता ना त्याच्यापेक्षा वरती आता त्यांनी रिकॉर्ड रन रेट तो करंट गेला आहे. करंट रिकॉर्ड रन रेट आता तो जोडला जातोय आणि ज्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्येच पूर्णपणे मॅचचं समीकरण खुळं करत असताना लक्ष्मणच्या अगेन्स्ट पिंट्याचा प्रहार नक्कीच तुम्हाला अगदी 19 धावसंख्येचा पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकासाठी आल्यात गुरुनाथसोबत ही 6 षटकांचं भवितव्य, मग 6 चेंडूंचं भवितव्य त्या ठिकाणी सोपवलं गेलं आहे. अगदी नाकाजवळून हा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडूने घेतला गेला बाउन्स, थोडंसं सरप्राईज दिलं गेलं आणि जे षटक 19 धावसंख्येचं महागडं राहिलं आहे ना त्याचं आता गुरुनाथ थोडंसं कमबॅक करतो या दुसऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल डॉट, टीमची धावसंख्या 19, राऊंड द विकेट. यावेळेला पुढला लेन चेंडू होता, ऑन साईडला उचलला गेलाय. त्या ठिकाणी फिल्डर थोडीशी दूरवरती, चेस करणं थोडंसं सोपं असेल कारण आउटफील्ड पडल्यानंतर बॉलची थोडीशी स्लोवर झाली. या बॉलवरती काहीशा धावसंख्या नक्कीच जोडल्या जातील. पाहता पाहता 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 21 ऑन बोर्ड. सिक्सर बॉलना या पूर्णपणे शृंखलेमध्ये त्या ठिकाणी यूज केले जातात. सुप्रीमो नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय जय पवार यांच्या नक्कीच माध्यमातून हे बॉल या स्पर्धेमध्ये सुपूर्द गेलं. धर्मवीर चषक खऱ्या अर्थाने मानाची, सन्मानाची आणि अग्रमानाची स्पर्धा विजयबाई भगत यांच्या स्वप्नातून साकारलेली नक्कीच स्पर्धा तुम्ही या क्रीडांगणावरती अनुभवताय. बॅकफुटला गेले, स्वतःसाठी स्क्वेअर कट आणि इथनं फसला गेला. एक्स्ट्रा कव्हरला कोणत्या प्रकारची चुकी नाही आणि दगडी सालमधला एक वाक्य की चुकीला माफी नाही. चुकीच्या प्रकारे शॉटचं सिलेक्शन, ज्या फलंदाजांनी विध्वंसक खेळ करत असताना नक्कीच पार्टनरशिप बिल्डअप केली गेली होती, परंतु आता राहुल अडकला जातोय त्या सापळ्यामध्ये. एक्स्ट्रा कव्हरला सुंदर झेल स्वीकारत असताना 21 या आकड्यावरती हा पहिला गडी बाद. पहिला गडी नक्कीच बाद झालाय. ज्या अनुषंगाने खूप चांगल्या प्रकारे सुरुवात पिंट्याने केली, राहुल आघाडीला गेले होते, त्यांची पार्टनरशिप बिल्डअप होत होती. या जोडीला ना खिंडार पाडण्याचं काम आता गुरुनाथ करतोय. पहिला बॉल डॉट आला त्यावेळेलाच कळालं गेलं की थोडासा राहुल चाचपडताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल अगदी त्याच्या नाकात जवळून नक्कीच क्रॉस झाला. त्याच्यानंतर दुहेरी धावसंख्या जरूर आल्या, परंतु काटा बदलला गेला, रणनीती आखली गेली, कट रचले गेले आणि त्या जाळ्यामध्ये ना अडकवलं गेलं राहुल या फलंदाजाला. 21 या आकड्यावरती पहिला गडी बाद झालाय. 49 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करण्याच्या अनुषंगाने ना आता पहिला अडथळा ना तो सावरला गेला गुरुनाथ या गोलंदाजाच्या माध्यमातून. बहुता तयार, राऊंड द विकेट.
यावेळेला उचलला गेला, लो फुलटॉस अटेम्प्ट केला गेला, स्क्वेअर लेगला हा बॉल सरेल एका टप्प्यावरती, चेंडू फील्ड केला गेला आणि खऱ्या अर्थाने ना आता हेच करायचं आहे. तिसऱ्या क्रमांकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात ज्या ठिकाणी भैरव गेलात. आता भैरवला काय करायचं आहे की पहिल्या षटकामध्ये ज्याने बनवलं गेलं 19, जिथे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला पिंट्या. जास्त सातत्याने ना पिंट्याकडे स्ट्राईक राहिली ना तर ही मॅच ना लवकर खुली होईल. फ्रॉम द विकेट थांबून खेळण्याचा प्रयत्न बॉडी लेंथवरती होता, परंतु फिल्डर त्या ठिकाणी टप्प्यावरती का थांबले गेले हा प्रश्नचिन्ह आहे. कारण जर प्रयत्न केले असते तर कदाचित ही झेल स्वीकारू शकले असते, परंतु थांबले गेले. आणि त्या अर्थाने जर पाहिलं गेलं ना तर इथनं कॅच झाली ड्रॉप. खऱ्या अर्थाने त्यांच्या पुढ्यात कॅच पडण्यात आली आणि फक्त 2 धावसंख्येने स्कोर कार्ड इथनं पुढे सरकत असताना राऊंड द विकेट पुन्हा एकदा थांबून खेळत. एलिव्हेशन सुरेखरित्या आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न केले होते, प्रयत्नांना यश नक्कीच त्यांच्या मिळालं नाही, परंतु प्रयत्न सुरेखरित्या होते. बॉल सळग आपल्याला स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला. सीमारेषे पार हा षटकार आलाय. आजच्या दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला 10 टीम्स पाहायला मिळतील. विलास स्पोर्ट्स किन्नवली वर्सेस पाचघर 11 यांच्यामध्ये चालू असलेली मॅच. दुसरी मॅच असेल स्मार्ट स्पोर्ट्स सापगाव वर्सेस NV स्पोर्ट्स आटगाव. त्याच्यानंतर नामदेव 11 धसई त्याच्या विरोधात असेल साटगाव. तिरंगा पिंपलपाडा त्याच्या विरोधात असेल रिद्धी सिद्धी चेरपोळी. आणि शेवटची मॅच असेल पप्पू 11 दसई वर्सेस कल्पेश जाधव त्याच्या विरोधात असेल दिनेशजी बसवन अनुज यांचा बादशाही संघ. म्हणजेच आजच्या दिवसामध्ये ना शेवटची मॅच अगदी पाहण्याजोगी असेल. कारण AJ स्पोर्ट्स बादशाही म्हणलं तर अशोक जाधव नक्की त्याच्यामध्ये आले. कारण बादशाही गावामध्ये सुद्धा AJ स्पोर्ट्स बादशाही हा चषक नक्कीच संपन्न आम्हीच केला होता. 6 दिवसाची ही स्पर्धा असते आणि या स्पर्धेचा जर विचार केला गेला तर सर्व खेळाडूंना ना या स्पर्धेची आस असते. जशा प्रकारे नक्कीच दादा आपण म्हणतो की चातक पक्षी पहिल्या पावसाची जशी वाट पाहत असतो ना, तसेच पूर्णपणे शहापूरवासी शहापूर खेळाडूंना या धर्मवीर चषकाची वाट पाहत असतात. कारण नक्कीच 2 वर्षापूर्वी नक्कीच आम्ही या स्पर्धेचा नक्कीच भाग होतो. 2 दिवस या स्पर्धेमध्ये आम्हालाही समालोचन करण्याची संधी मिळाली होती. विजयभाई भगत हे नाव जर पाहिलं गेलं ना तर मनाच्या अंतःकरणामध्ये नाव यावं आणि ते होटांच्या बाहेर पडावं ना, ते नाव म्हणजे विजयभाई भगत. या शहापूर नगरीमध्ये त्यांना एक वेगळा स्थान मिळायला गेलेलं आहे. म्हणजे स्थान कसलं आहे माहिती आहे की त्यांच्या शब्दावरती सर्व खेळाडूंना या क्रीडांगणावरती येतात जरूर, पण त्यांच्या शब्दांचं उल्लंघन कोणीही करू शकत नाही. खऱ्या अर्थाने हसरा चेहरा आहे. आपण असं म्हणतो ना की ज्यांच्याकडे दानधर्माची क्षमता असते ना त्यांच्याकडे पैशाची कधीच कमी नसते आणि ज्यांच्यामध्ये माणुसकी असते त्यांच्याकडे माणसांची कधीच कमी नसते. ते माणुसकीचे नातं जपणारं नाव म्हणजे विजयभाई भगत. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकामध्ये धावसंख्या बनल्या गेल्यात 30. यावेळेला डिक्लेरेशन झोनमध्ये हा बॉल जाईल का डी झोनमध्ये, ह्या क्रीडांगणाची हीच विशेषता आहे. कारण सिक्सर बॉल या क्रीडांगणावरती काय यूज केले जातात माहिती आहे. कारण सिक्सर बॉल असेल, MRI असेल, त्याच्यानंतर असंख्य सारे असे बॉल आहेत ना, जेवढा आखूड क्रीडांगण असतात ना तेव्हा तुम्हाला त्या क्रीडांगणावरती असे बॉल यूज करावेच लागतात. नेव्हिया कॅप्टन बॉल जर या क्रीडांगणावरती तुम्ही यूज केले तर असंख्य बॉलचे बॉक्स या मैदानावरती लागतील. 3 षटकांना अगोदर जर नक्कीच बॉल हरवला, फुटला किंवा भिजला तर आपण नवाच बॉल देण्यात येतो. तर नवा बॉल त्या ठिकाणी सुपूर्द केला गेला आहे. पंच नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 2 ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये JP पॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. कधी पण म्हणजे मॅचच्या अगेन्स्ट बॉल कधी हरवला, फुटला, भिजला तर तुम्हाला नवा चेंडू देण्यात येईल. या शृंखलेची ही नियमावली आणि चेसिंग कंपल्सरी. या वेळेला बॉडी लेंथवरती होता बॉल. स्क्वेअर लेगला हा बॉल धाडला गेला आहे. त्या ठिकाणी 3 टप्प्यावरती चेंडूला अडवला गेला आहे. पिंट्या जर विचार केला गेला ना या मॅचमध्ये तर चांगलं प्रदर्शन करतो आहे आणि आघाडीला ना तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली जाते जी सुरुवातीला विध्वंसक खेळ करेल. जे खिंडार पाडण्याचं काम गोलंदाज करतात. 2 असतात त्या ठिकाणी 38 पॉवर सर्कलचे षटक. त्या षटकामध्ये ना त्याच गोलंदाजाचा वापर केला जातो जो भेदकतेने आक्रमकतेने नक्कीच गोलंदाजी करतो. परंतु पहा 27 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती पिंट्या खेळतो आणि टीमची धावसंख्या किती आहे तर 32. म्हणजे महत्त्वाचा वाटा या मॅचमध्ये पिंट्याचाच राहिला आहे. राऊंड द विकेट यावेळेला खेचला गेला. बॉडी लेंथवरती होता. इथनं चान्स बनू शकते, संधी बनू शकते. गॅपमध्ये हा बॉल थांबले गेले 2 फिल्डर एका टप्प्यावरती. नक्कीच तुम्हाला मिड विकेटच्या फिल्डरने तो बॉल फील्ड करताना पाहायला मिळाला आणि अखेरकार एका धावसंख्येने संतुष्ट होती टीम. त्या ठिकाणी पाहायला मिळाली टीम किन्नवली, परंतु 2 धावसंख्या आल्यात आणि या 2 धावसंख्येने टीमची टोटल आता पुढे सरकत असताना ती 34 या आकडावरती.
तुम्हाला ना क्रिकेटमध्ये खूप संघर्ष करावा लागतो. 16 वर्षामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी संघर्ष केला. वकार सोबत खेळत असताना 57 धावसंख्या बनवल्या. 101 धावसंख्येची पार्टनरशिप नवजीत सिंग सिद्धू यांच्यासोबत राहिली आणि त्यावेळेला ना ती मॅच टीम भारताने जिंकलीसुद्धा होती. म्हणजेच ती मॅच ड्रॉ केली गेली होती. 1989चा नक्कीच तो थरार होता. इथनं व्हाईट बॉल आला आहे आउटसाईड द लेग स्टंप इम्पॅक्ट व्हाईट बॉलचा. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 35 या आकड्यावरती आता पोचत असताना धावसंख्या 49 तुम्हाला बनवायच्या होत्या. 2 षटकामध्ये जास्त धावसंख्या खर्च झाल्या. त्यावेळेला विचार केला गेला तर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा आता धावसंख्या खर्च होत आहेत. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न पद्धत आली, त्याचं वापर केलं गेलं होतं, परंतु गती ओळखली गेली. आधी पद्धत आली त्यांची, त्याच्यानंतर लक्ष केंद्रित अगदी पायांवरती होतं. जसं फुटवर्कचा वापर केला, गती थोडीशी जास्त ठेवण्यात आली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल थोडंसं नाराज होतात. फलंदाज ज्या ठिकाणी आपल्याला भैरव पाहायला मिळतात. राऊंड द विकेट. यावेळेला फटका चांगला एलिव्हेशन, ताकद, नजाकत सर्व काही मिळून हा फटका तोडून आपण खेळला गेला आणि बॉल सरळ स्क्वेअर लेग सीमारेषे पार. पंच आम्हाला सांगत असताना की इट्स यूज इट 6. फटका स्क्वेअर लेगला हा खेळला गेला, कारण स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका अगदी रंगवला गेला. या 3 गोलंदाजाचा विचार केला गेला ना तर लक्ष्मण, त्याच्यानंतर गुरुनाथ आणि जगदीश मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाची गोलंदाजी चालू आहे. परंतु सर्व गोलंदाजांनी ना राऊंड द विकेटने गोलंदाजी केली आहे. गोलंदाजांना ना या अशा गोष्टींचा खूप प्रामुख्याने विचार करावा लागतो. कारण जेव्हा तुमच्याकडे उजव्या हाताचा फलंदाज असतो, तुम्ही उजव्या हाताचे गोलंदाज आहात, तर गोलंदाजी ना तुम्हाला ओव्हर द विकेटने करायला हवी. कारण ओव्हर द विकेटने जेव्हा उजव्या हाताचा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो ना तेव्हा त्याला एक वेगळा मुवमेंट मिळतो, वेगळा अँगल मिळतो. कारण तुम्ही जसप्रीत बुमराला पहा, त्याचा हवेमध्ये स्विंग जास्त होतो. त्यानंतर अनेक सारे असे गोलंदाज आहेत ना जे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात. परंतु या 3 गोलंदाजांनी ना राऊंड द विकेटने गोलंदाजी केली आहे. बॉटमहँडचा वापर सेन्सिबल क्रिकेट. कारण बचावात्मकता ना ही तुमच्या शरीरामधनं असलेला एक आर्थिक गुण आहे. बचावात्मकता का असावी? कारण एखादा आक्रमकतेचा गोलंदाज आहे, शेवटच्या बॉलवरती नक्कीच एक 5व्या बॉलवरती जर मोठा फटका आला आहे तर शेवटच्या बॉलवरती जास्त घाई करायची गरज नाही. कारण त्यांनाही माहिती आहे नदीचा प्रवाह संत असतो, नदीचा प्रवाह शांत असतो. परंतु जरूही नदीचा प्रवाह शांत असला ना तरी त्याची लांबी आणि त्याची जी रुंदी आणि खोली आहे ना ती कोणीही मापू शकत नाही. कारण जगामध्ये असंख्य अशा नद्या आहेत ज्या समुद्राला येऊन विलीन होतात, परंतु जगामध्ये असा एकही समुद्र नाही जो नदीला येऊन विलीन झाला आहे. तुमच्या स्कोअर कार्डचा जर नक्कीच विचार करायचा झाला तर स्कोअर कार्ड पोचला गेला त्या ठिकाणी 42 या आकड्यावरती. म्हणजे विचार केला गेला तर अजूनही धावसंख्या 7 बनवायच्या आहेत, बॉल शिल्लक असताना 12. धावसंख्या 7 बनवायच्या आहेत, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. आणि खऱ्या अर्थाने धर्मवीर चषकाचं ना हे आयोजन जेव्हा या आयोजनाचा आगाज होतो ना तेव्हा अनेक साऱ्या खेळाडूंच्या ना चेहऱ्यावरचं स्मित हास्य अगदी भारावून जातं. कारण इंदोरीचे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा तुम्ही सरळ पाहू शकता. अजून एक गोलंदाज राऊंड द विकेटने संधी बनू शकते. खूप कालची डोहोमध्ये नोमास लँडमध्ये नक्की चेंडू नाही आहे, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. त्याच्यावरती मिळतील 2. अजूनही 5 बनवावे लागले असत्या, परंतु अजून एक्स्ट्रा म्हणजे 4 बनवावे लागतील. बॉल शिल्लक असताना 11. फलंदाज सेफ आहे ते सांगितलं गेलं त्या ठिकाणी बॅट्समनने की फलंदाज सेफ आहे. अजूनही विचार केला गेला ना तर या मॅचमध्ये 4 बनवावे लागतील. बॉल 11 शिल्लक आहेत. संध्या मित्रांनो चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असतात. ज्यावेळेला एखाद्या चहामध्ये तुम्ही बिस्किट बुडवता, तो काळांताने बाहेर काढता, तो हातामध्ये निसटतो ना, तशा प्रकारे संधी होती, निसटली गेली. त्या बॉलवरती आल्या 3, अजूनही बनावं लागतील 4. थांबून खेळण्याचा प्रयत्न, मॅच फिनिश करायची होती कारण पिंट्याने खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स या खेळीमध्ये नक्कीच त्याच्या दाखवला गेला आहे. 2 षटकामध्ये नक्कीच त्यांनी खूप चांगल्या प्रकारे स्कोअर कार्ड रचलं गेलं. नक्कीच 27 धावसंख्या त्यांनी बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 19 धावसंख्या त्यांनी बनवल्या होत्या. थांबून खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती आहे. त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट सुरेखरित्या होती, तैनात केलं गेलं होतं. पेट्रोलिंग जर आपण पाहिले गेली तर मिड विकेटला करत होते. त्या अनुषंगाने एक सिंगल त्यांनी वाचवली गेली कारण बॉल जर मागे गेला असता तर एक्स्ट्रा धावसंख्या आली असती. अजूनही 3 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक असताना 9. थांबून खेळण्याचा प्रयत्न उचलला गेला आहे. आता नोमॅन्स लँडमध्ये नक्की चेंडू नसेल कारण फिल्डर वळतात. जी चुकी होती ना ती चुकी त्यांना गाळायची होती. आणि हेच असं क्रिकेटमध्ये एखादी चुकी तुमच्याकडनं नक्कीच होते, ती चुकी तुम्ही सुधारा, क्रिकेटचा खेळ चांगला करा. कारण बॅटिंग आणि बॉलिंग ना या 2 गोष्टीच असणं चांगलं 2 गोष्टी असणं गरजेचं नसतं. तुमची फिल्डिंग सुरेखरित्या पाहिजे. आता बॅटिंगमध्ये पहा AB डिव्हिलियर्स यांचं नाव सातत्याने आपण पुढे आणतो. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं गेलं तर वकार युनिस, वसीम अक्रम जे नक्कीच पाकिस्तानचे खेळाडू आहेत, हे बॉलिंगच्या माध्यमातून ना यांची नावं पुढे आहेत. परंतु फिल्डिंगच्या माध्यमातून कोण पुढे आहे तर जॉन्टी रूट्स
तुम्ही पहा 38 सर्कलच्या आतमध्ये असतात, पॉईंट्स असतात, कव्हर असतात, याला ते फिल्डिंग करत असतात. परंतु जॉन्टी रूट्स ना हे फिल्डिंगच्या माध्यमातून नाव चर्चेत राहिलेलं नाव आहे. फिल्डिंग सुरेखरित्या झाली, अजूनही 3 बनवायचे आहेत, 8 बॉल नक्की शिल्लक आहेत आणि तब्बल विचार केला गेला तर 7 चेंडू आणि 14 धावसंख्या बनवत असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर भैरव आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला बॉल मागे चालला आहे, डिक्लेरेशन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. लाऊड अपील गेली होती, पंचने तेच नक्कीच घोषित केलं गेलं की आउटसाईड दी ऑफ स्टंपवरती हा चेंडू पिच होता. थोडंसं थाईड पॅडवरती जरूर चेंडू ब्रश झाला असेल, परंतु लगेचच पंचाने दर्शवलं गेलं की ही एक्स्ट्रा धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये अजूनही बनायचे 2. यावेळेला मागे चेंडू खेळतात, मागे हा नक्कीच चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. माईच्या स्वरूपात सिंगल आली होती, ही डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या पोहोचते 48. अजूनही 1 धावसंख्या नक्कीच बनवावी लागेल जिंकण्यासाठी टीम किनवली क्रिकेट संघाला. चांगली रंगली असती ही मॅच, कारण पहिल्या षटकामध्ये जर 19 धावसंख्या खर्च झाल्या नसत्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या नसत्या, तिसऱ्या षटकामध्ये 12 आल्या नसत्या. परंतु क्रिकेट हा खेळला जर तरचा नसतो, कारण ज्या प्रकारे सत्ता गेल्यानंतर आपोआप शहाणपण जातं. एखादी चुकी घडल्यानंतर ती चुकी सुधारण्यात जेवढे फायदा असतो ना, तेवढा चुकी करण्यामध्ये फायदा नसतो. कारण चुकी झाली, एक कॅच ड्रॉप झाली, त्यावेळेला जीवनदान मिळाला गेला, त्यांनी 17 धावसंख्या बनवल्या गेला, जिथे होते भैरव बनवल्या गेला, त्या ठिकाणी धावसंख्या 28, जिथे आपल्याला पाहायला मिळतात लक्ष्मणच्या आगेच 19 धावसंख्या बनवल्या गेल्या, जिथे होते राहुल. म्हणजे आपण विचार केला गेला ना तर राहुलने सुद्धा आणि पिंट्याने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळी केली, परंतु पिंट्याचा ना एक महत्त्वाचा वाटा राहिला या मॅचमध्ये. अगदी नक्कीच एकनाथजी शिंदे, नक्कीच त्यांचा तुम्हाला फोटो नक्कीच अगदी तुमच्या डोळ्यासमोर आहे. मराठी माणसाचे मानबिंदू, मराठी माणसाचे आधारस्तंभ आनंद दिघे साहेब, त्यांच्याच अगदी मधोमध महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांनी मराठी अस्मिता जपली, मराठी अस्मितेचं नंदनवन केलं. आज हिंदू नक्कीच महिलांच्या कपालावरती कुंकू, दारापुढे तुळस आणि ज्या मंदिरांवरती कळस पाहायला मिळतो ना, तेच मराठी अस्मितेचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा. या वेळेला एका धावसंख्येने नक्कीच मॅच झाली फिनिश. अगदी 5 बॉल ठेवत असताना ही मॅच अखेरकार पिंट्याच्याच बॅटमधनं हा विनिंग स्ट्रोक आला आणि आपल्या बॅटमधली धमक, अंगामधली गुणवत्ता आणि बॅटमधला क्लास सिद्ध करत असताना या पहिल्या मॅचमध्ये विजय होते टीम विलास स्पोर्ट्स किनवली आणि हार्डलक बॅडलक टीम पाचघर क्रिकेट संघ.